अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे आणि उद्या मिंदेचे आमदारही भाजपामध्ये जातील. मित्रहो, प्रहारचे बच्चू कडू अखेर आपलं सगळं काही सोडून एकनाथ शिंदे यांच्या तंबूत जाऊन विसावले, सुखावले सुद्धा. बच्चू कडू काही जरी कारण सांगत असले तरी ते सत्तेसाठी आणि एका आमदारकीसाठी शिंदे गटामध्ये दाखल झालेले आहेत असं त्यांचेच कार्यकर्ते पदाधिकारी म्हणू लागलेले आहेत. खुर्चीचा मोह भल्या भल्याना आपलीच प्रतिमा कशी डागाळायला लावतो याचं हे मोठं उदाहरण म्हणावं लागेल. सामनाच्या आजच्या अग्रलेखामध्ये तर बच्चू कडू यांची सॉलिड धुलाई करून टाकली आहे. सामनानं ही धुलाई कशी केली आहे बघा. या अग्रलेखामध्ये म्हटलंय, अमरावती विभागामध्ये बराच काळ आमदार आणि मंत्री असलेले श्रीमान बच्चू कडू यांनी स्वतःला मिंदे गटात विलीन करून जिवंत समाधी घेतली. या समाधी सोहळ्यात स्वतः उपमुख्यमंत्री मिंदे आणि कडू यांचे अनुयायी हजर होते. कडू यांचा हा समाधी आणि समर्पणाचा सोहळा आटोपल्यावर त्यांचा राजकीय वैकुंठाचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी त्यांचं नवे गुरु महाराज मिंदे यांनी कडू महाराजांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यामुळं समाधी अवस्थेमध्ये कडू यांना देव दिसला. कडू हे विधानसभा निवडणूक हरले तेव्हापासून ते पाण्याबाहेर पडलेल्या माशाप्रमाणे तडफडताना दिसत होते. एका सामाजिक कार्यकर्त्याची ही तडफड समाजाला अस्वस्थ करणारी आहे. कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चे काढले, आंदोलनं केली, दिव्यांगाच्या वंचिताच्या प्रश्नावर सतत आवाज उठवला. त्यांच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते महाराष्ट्रात काम करीत होते. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. पण मिंदे गट फुटला, सरकार पडलं तेव्हा हा सेवाभावी कार्यकर्ता सुरत, गुवाहाटी, गोवा अशी तीर्थयात्रा करून महाराष्ट्रात परतला आणि गंगेत डुबकी मारून आल्याचा आनंद घेत सरकार दरबारी फिरत राहिला. त्यामुळे लोकांना त्याचं खरं रूप काय हे दिसलं. कडू हे समाजसेवेचा बोरखा पांघरून राजकारण करणारे आणि स्वार्थ साधणारे व्यक्तिमत्व आहे. अशा लोकांचा भरणा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाढलेला आहे. कडू हे त्यांचे मार्गदर्शक, आदर्श म्हणून पुढे आले. आपण मूळचे शिवसैनिक असल्याचं ते सांगतात, पण शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून मोठ्या सेवाभावी वृत्तीनं त्यांनी तेव्हा शिवसेना आणि हिंदुत्व सोडलं. ते निधर्मी झाले. लोकांनी त्यांना बिनपक्षाचे उमेदवार म्हणून निवडून दिलं. त्यानंतर ते फडणवीस, मोदी यांच्या भूमिकेवर टीका करीत राहिले आणि महाविकास आघाडीत मंत्रिपदाची शिदोरी मिळवली. कोविडच्या काळानंतर सत्ता बदलाची चाहूल लागताच अपंग शेतमजुराच्या कल्याणासाठी त्यांनी मिंध्याची भलावण सुरू केली. ही भलावण करून ही मंत्रिपद मिळालं नाही तेव्हा पुन्हा सरकारवर टीका सुरू केली, उपोषण आंदोलनं सुरू केली. कडू महाराज 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये हरले. त्यांची आमदारकीची वस्त्र जनतेनं उतरवली तेव्हापासून त्यांची तडफड सुरू होती. आता या तडफडणाऱ्या आत्म्यानं शरीरावर नवीन वस्त्रे परिधान करून मिंधे पक्षात प्रवेश केला आणि पुन्हा आमदार म्हणून प्राणज्योतीचा दिवा पेटवला. आमदारकीसाठी कडू महाराजांनी घेतलेली ही समाधी म्हणजे समाजकारणाच्या नावाखाली सुरू असलेल्या ढोंगाचा पर्दाफाश आहे. यापुढे कडू महाराज हे मिंदेची ताकद वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहेत. मात्र त्याआधी त्यांचं विधान होतं, आम्ही मिंध्यासोबत आमदारकीसाठी जाणार नाही. आमदारकीसाठी मिंध्यासोबत जाण्या एवढे आम्ही नालायक नाही. कडू महाराजांनी हे 2 दिवसापूर्वीच सांगितलं होतं. आज त्याचा त्यांना विसर पडला आणि ते मिंधेवासी झाले. अमरावतीमध्ये बच्चू कडू विरुद्ध रवी राणा असा संघर्ष आहे. 2 नौटंकामधला हा संघर्ष म्हणजे जनतेला मूर्ख बनविण्याचे धंदे आहेत. राणा यांना भाजपानं उमेदवारी दिली तेव्हा ही लाचारी असल्याची टीका कडू यांनी केली होती. मग आता कडू महाराजांनी जी समाधी घेतली त्या लाचारीची कोणती पायरी समजायची? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू यांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या घरावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.
यावर हिंमत असेल तर मोर्चे काढून दाखवा अशी आव्हानाची भाषा मंत्री गुलाबराव पाटलांनी केली. आणि मग पुढे हा मोर्चा काही निघाला नाही आणि आता खुद्द कडू महाराजच मिंध्याच्या गुलाब सेनेमध्ये विलीन झाले. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाचं हे विचित्र स्वरूप आहे. आमदारकी नसेल तर काम करता येत नाही, कार्यकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करता येत नाहीत असं कडूंचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या, दिव्यांगाच्या, विधवांच्या मागण्या मान्य झाल्यामुळं आपण मिंधे याच्याशी हात मिळवणी केली असे खुलासे कडू महाराज करीत आहेत. पण त्यांची पुरती बेअब्रू समाधी प्रकरणामध्ये झाली. भारतीय जनता पक्ष भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार आहे. भाजपाची गाडी फुल झाली, चढायला जागा नाही. ही गाडी अजित पवारांचा पक्ष आणि मिंध्यांच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात आहे. अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे आणि उद्या मिंध्याचे आमदार ही भाजपामध्ये जातील. मिंधे रिकामे होतील तेव्हा आताची समाधी अवस्था सोडून कडू महाराजांसारखे लोक भाजपाचा भंडारा उधळतील. फडणवीस मोदींचा जप करीत दिव्यांगाच्या न्यायासाठी भाजपच्या गाडीला लटकायचा प्रयत्न करतील. कडू महाराजांची समाधी म्हणजे मंबाजीचं ढोंग आहे, घसरलेल्या राजकीय पातळीचं चित्र आहे. विधान परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठ प्राप्तीस निघालेले आहेत. दिव्यांग, शेतकरी, विधवा मात्र जेथे होत्या तिथंच आहेत. मित्रहो, सामनाचा या अग्रलेखाशी, या विचाराशी तुम्ही सहमत आहात का? तुम्हाला हा अग्रलेख कसा वाटतो जरूर सांगा. आणि हो, आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.